हॅलो हॅलो प्रबोध देऊन घे थोडसा. हॅलो 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 थोडासा कमी कर. हॅलो 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 थोडासा थोडासा. हॅलो 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 वाढलं का नाही वाढव ना. हॅलो 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 गवळणीचे रण समाप्त होऊन इथून आता खऱ्या दुहेमीला झाली सुरुवात झाली आणि आमच्या जोडीला लाभलेले महाराष्ट्राचे नामांकित शाहीर सन्मान्य निशांतजी सुखदेवे यांच्यावरती एक सुंदर प्रश्नाची मांडणी केली की म्हटलं जिवंतपणी अनेक माणसापासून काय ना काय शिकण्यासारखं आहे हो. जिवंतपणी अनेक माणसापासून काय ना काय शिकण्यासारखं आहे पण मेल्यानंतर त्या एका व्यक्तीच्या समाधीपासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखं तर म्हटलं तो व्यक्ती कोण, ते समाधी कोणती. आणि हा प्रश्न मी मान्यवर शाहीर साहेबाला विचारला. शाहीर साहेब म्हणते काय म्हणते, हो आम्हाला का पागल करायला आले का म्हणते तुम्ही. ओके म्हणजे आम्ही प्रश्नाची मांडणी योग्य करा म्हणते तुम्ही. म्हणते कोण वानवे कोणाले नक्की वानवे गुणाले. अरे बाबा असं होत नाही म्हणते का. ओ सुखदेवे साहेब मी विचारू का तुम्हाला का बेपंचे किती होते हे शायरी होय का. नाही बाराखडी बाराखडी विचाराले विचारू का अ आ इ उ हे विचारू का. अरे शाहिरी नाव आहे का कुठं ना कुठं पडदा टाकून प्रश्न विचारा लागते. आणि पागल करण्याचा प्रश्न का आला. तुम्ही जर पागल नसते तर त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंच नसतं. प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. ठेवतो मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे बरोबर उत्तर आहे पण प्रश्नावर नाव मोठं का. आणि मग हे कसं सांगता आलं बरोबर. नाही उत्तर कसं सांगता आलं मला सांगा. ज्या माणसाला प्रश्न समजला तो उत्तर सांगा का जी. अजिबात नाही. म्हणजे बोलायचं का. असं नको करा सुखदेव साहेब. पटकन अटॅक मरून जाईल बरं. ओके काम नको व्हायला पाहिजे. तर म्हणते आपल्या तोंडात नाही जी म्हणते लोकांना म्हटलं पाहिजे अरे हा प्रश्न निर्माण कसा झाला आणि हा सांगून कसा राहिला तुम्ही पहिल्या खेळामध्ये. मतलब कहीं पे नजर कहीं पे निशाना क्या ऐसा नहीं होता. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे उत्तर बरोबर आहे. पण तुम्ही म्हणता का एक बोट तिकडं होतं समाधीच्या अंदर होतं का. एक बोट कवा होतं. मी म्हणलं समाधीपासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. काय म्हणतो काय. तुम्ही आज मी तुकडोजी महाराजांची समाधी पाहायला जा मोजरी. तुम्ही जा तिथे त्या समाधी समोर समाधीच्या समोर आणि समाधीच्या मागे 2 टाके बनलेले. 2 हौद ज्याला म्हणतात. हौद म्हणजे टाके त्या समाधीला लागून. तर समोरचा टाका काय शिकवते की परामर्थ हा मोठा असावा. परामर्थ हा मोठा असावा. आणि मागचा टाका काय शिकवते की संसार हा सीमित असावा. हे गुरुकुल मोजरी म्हणजे तुकडोजी महाराजांच्या समाधीपासून आहे. तर आम्हाला पागल करता का म्हणते. हो तुम्ही पागल व्हान का. तुम्ही पागल होणारे व्हा का नाही. अरे वा नाही जमणार. प्रतिबंध करा बोलणार. थोडा विचार करा. कोण वाणवे कोणाले नक्की वाणवे करे हात आम्ही तर नाही ऐका काय म्हणणं आहे. समजतो जो स्वतःची स्तुती स्वतः करते. नारायण हा गाढवाचे पाय धरते त्याला मी समजतो जो स्वतःची
शास्त्राची स्तुती स्वतः करते. कोणत्या शास्त्रात लिहिलाय निशान शाहीर की पाचा पहिले निकाल ठरते. म्हणजे तुझ्यामुळे सुरुवातच व्हायची आहे आणि म्हणते कोण वानमे कोण आले. दमानं घ्या आरामात घ्या. शाहीर साहेब अशानं होणार नाही. मग उत्तर तुम्हाला प्रश्न नव्हता समजला तर उत्तर नाही द्यायला पाहिजे होतं. काय जबरदस्ती आहे का. उत्तर बरोबर दिलं त्याच्याबद्दल